जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल बोलतो तेव्हा काही नावं ही कायम मनात कोरले जातात. त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे भगतसिंग. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की ज्यांना आपण शहीद ए आझम म्हणतो त्यांच्याबद्दल अनेक सत्य इतिहासाच्या पुस्तकामध्ये लपवलेले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत भगतसिंग यांचं खरं सत्य. भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबच्या लायलपूर जिल्ह्यातील बंग गावात झाला. त्यांचे वडील किशन सिंह आणि काका अजित सिंह हे आधीपासूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. भगतसिंग यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे आई वडील आणि काका जेलमध्ये होते, म्हणजेच त्यांनी क्रांती ही वारशाने मिळाली होती. फक्त 12 वर्षाचे असताना भगतसिंग जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्या ठिकाणी स्वतः पुसले आणि तेथील रक्ताने माखलेली माती एका बाटलीत भरून घरी आणली होती, जणू क्रांतीची आठवण म्हणून. पण नक्की ही क्रांतीची वाट त्यांनी का पकडली? सुरुवातीला भगतसिंग महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाने प्रभावित झाले होते, पण जेव्हा गांधीजींनी चौरी घटनेनंतर आंदोलन मागे घेतले तेव्हा भगतसिंग यांचा गांधीजीवरील विश्वास ढळला. त्यांना जाणवलं की फक्त अहिंसेने इंग्रज सत्तेला हादरवणं शक्य नाही, म्हणून त्यांनी एक नवीन क्रांतीची निवडली. ते म्हणत असत, क्रांती करणं हे आमचं कर्तव्य आहे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे आवश्यक आहे. खूप लोकांना वाटतं की भगतसिंग हे फक्त बॉम्ब फेकणारे होते, पण तसं नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की ते अतिशय वाचणारे, विचार करणारे आणि जाणते क्रांतिकारक होते. त्यांनी लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. मार्क्स, लेनिन, भगवती चरण ओहरा यांच्यासारख्या विचारवंतांची त्यांनी खूप पुस्तक वाचली. त्यांचा विचार होता की फक्त ब्रिटिशांपासून नव्हे तर गरिबी, जाती व्यवस्था आणि शोषणापासून आपल्या भारताला मुक्त करायला हवे. त्यांचं स्वप्न होतं की समाजवादी आणि समानतेवर आधारित आपला भारत घडला पाहिजे. असेंब्लीमध्ये त्यांनी बॉम्ब का टाकला होता? तर मित्रांनो, 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला होता. पण हा बॉम्ब कोणालाही जीवे मारण्यासाठी नव्हता, तर बहिऱ्या कानांना आवाज पोचण्यासाठी हा बॉम्ब टाकला होता. ते दोघेही लगेचच पोलिसांसमोर शरण गेले, कारण त्यांना कोर्ट एक व्यासपीठ वाटत होतं आणि आपले विचार देशापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यांनी दिलेला नारा आजही गाजतो, इन्कलाब जिंदाबाद. जेलमध्ये असताना भगतसिंग गप्प बसले नाहीत. तेथील भारतीय कैद्यावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध त्यांनी उपोषण सुरू केलं. 116 दिवसाचं उपोषण केवळ अन्नासाठी नव्हे तर भारतीय कैद्यांनाही इंग्रज कैद्याप्रमाणे मानवी हक्क मिळावे यासाठी ते उपोषण होतं. त्यांचं हे आंदोलन संपूर्ण देशाला चर्चेचा विषय बनलं. गांधीजी भगतसिंग यांना वाचू शकले असते का? आज हे प्रश्न विचारले जातात. काही इतिहासकार सांगतात की गांधीजींनी लॉर्ड इर्विनकडे माफ करण्याची विनंती केली होती, पण अधिक दडपण टाकलं नव्हतं. तर काही जण म्हणतात की काँग्रेसच्या मुख्य प्रवाहाला क्रांतिकारक मार्ग हा मान्य नव्हता, कारण भगतसिंग यांची विचारधारा ही केवळ इंग्रजाविरोधात नव्हती तर भारताच्या जुन्या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्धही होती. मित्रांनो, भगतसिंग यांना फाशी कधी झाली? तर मित्रांनो, 23 मार्च 1931 ला लाहोर जेलमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. फाशीची वेळ होती सकाळी, पण ती रात्री 11 तास आधीच त्यांना फाशी देण्यात आली होती, तीही छुप्या पद्धतीने, कोणालाही माहीत होऊ न देता. शेवटच्या क्षणी भगतसिंग यांच्या हातात लेनिनची एक लेखणी होती आणि ओठावर एकच नारा होता, तो म्हणजे इन्कलाब जिंदाबाद. फाशीच्या नंतर त्यांचे मृतदेहही गुपचूप जाळून टाकण्यात आले. का? तर ते पुरावे मिटवण्यासाठी. भगतसिंग यांचं स्वप्न केवळ स्वातंत्र्य नाही तर ते एक न्याययुक्त समतेवर आधारित भारत तयार करणं हे होतं. ते एक नास्तिक होते, पण मानवतेवर विश्वास ठेवणारे होते. त्यांनी लिहिलं, मी नास्तिक का आहे? यात ते म्हणतात, जर देव आहे तर इतका अन्याय का होतो? ते म्हणायचे, आपल्याला देव नव्हे, माणसांनी माणसालाच मदत करणं आवश्यक आहे. भगतसिंग हे फक्त नाव नव्हे तर ती एक विचारधारा आहे. आज जेव्हा आपला देश भ्रष्टाचार, अन्याय, विषमता या समस्यांशी झुंजत आहे, तेव्हा भगतसिंग यांची विचारधारा आजही तितकीच आवश्यक आहे. आजच्या भारताला भगतसिंग सारख्या विचारवंत क्रांतिकाराची गरज आहे का? हे मित्रांनो कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. खूप खूप धन्यवाद.